खूप वेळ झाला त्यांना बसू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. आता अंधेरीचा आवाज आला. आता मला वाटतं तुम्ही कार्यक्रम पण पाहिला आणि आता काही भाषण पण ऐकले, पण मला 100% माहिती आहे तुम्हाला कुठल्या भाषणामध्ये रस नाहीये. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता जेनझी इकडे बसलेली आहे. मुर्जी काकांनी कार्यक्रम ठेवला. मुर्जी काका मला बोलले, एक बहुत बड़ा कार्यक्रम रखते हैं डॉक्टर साहब, आप मेरे एक भी कार्यक्रम में नहीं आए. साहब आए, इतने हजार लोग आए, उतने हजार लोग आए. मैं बोला रखो, कार्यक्रम ठेवा बोलो. मग मुर्जी काका बोलले हा कार्यक्रम रखता हूं मैं. काल मला माहिती पडलं तर काल बॅनर, कार्यक्रमाचा बॅनर आला, युवकांबरोबर संवाद. मी बोललो आत्ताच्या घडीला जे आहे जेनझी बरोबर संवाद करणं बोललो डेंजरस आहे गो. बोललो जेनझी आता वेगळ्या फॉर्म मध्ये आहे. पण इकडे मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित झाला तर मी तुम्हाला भाषण करून जे आहे ते बोर वगैरे करणार नाहीये. तर इकडे येऊन असा भाषण करून जे आहे बोर करणार नाहीये. बघा, आज पूर्ण देश किंवा पूर्ण जग मला वाटतं जेनझीचं ऐकतंय. आज जेनझीच्या माध्यमाने जे जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याला सरकार देखील गंभीरतेने ऐकण्याचं काम करत आहे. आज आपण इकडे बघितलं असाल की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे देखील उपस्थित होते. त्यांची फ्लाईट होती म्हणून ते गेले. पण इकडे आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी आहेत, त्याचबरोबर आमचे खासदार साहेब आहेत, एमपीसीबी चेअरमॅन सिद्धेशजी कदम आहेत, आमदार आहे आणि मी स्वतः लोकसभेतील एक प्रतिनिधी आहे. तर आपल्या बरोबर जे आहे आपल्याला कुठलं संबोधन करण्यासाठी आपण ते मुर्जी काका बोलले ना की डॉक्टर बना, डॉक्टर बना. कैसे डॉक्टर बना रे? त्यांना सगळं माहिती आहे. डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, वकील बनायचं, मला काय सांगायची गरज नाही. पण मला वाटतं आपल्याकडून मला ऐकायला आनंद वाटेल की आज इकडे 15 वर्ष, 16 वर्ष, 17 वर्ष ते 25 वयोगटातील मुलं जी आहेत, मुली जी आहेत, ती इथे उपस्थित आहेत. आज आपल्याला 2047चा भारत कसा पाहिजे, विकसित भारत कसा पाहिजे, महाराष्ट्र कसा पाहिजे, हे मला वाटतं आपल्यामधून जर आलं तर आम्हाला आपल्याकडून समजता येईल की कशा प्रकारे पॉलिसी जे आहे ते बनवल्या पाहिजे. कशा प्रकारे जे आहे जेव्हा आम्ही निर्णय घेतो त्या निर्णय क्षमतेमध्ये जे आहे कशा प्रकारे जेनझीला जे आहे हे त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेता येईल, याच्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलो. तर मी आपल्याला आता मला इथे वाटतं कॉलेजची पण मुलं आहेत, क्लासेसची आहेत, त्याचबरोबर मंडळाची पण मुलं आहेत. तर मी आपल्यामधून काही लोकांना विनंती करणार आहे की इकडे अनफिल्टर जे आहे 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला असं अरे आमदार बोलेल, खासदार बोलेल, मंत्री बोलेल, आम्हाला ऐकायचं आणि ऐकून जे आहे ते घरी निघून जायचं. पण मला आपल्याकडून ऐकायला आनंद वाटेल. आज काही लोकांनी जे आहे हे सिच्युएशनचा जे आहे ऍडव्हान्टेज घेऊन जेनझीला वोटर म्हणून टार्गेट करतायत. पण मला तसं करायचं नाही. इथे मोठ्या संख्येमध्ये आपण हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित आहात. आपण एक देशाची ताकद आहात. पुढे येणाऱ्या काळामध्ये देश कुठल्या दिशेला जाणार आहे हे आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं आहे. तर मी आपल्या सगळ्यांना इथून विनंती करणार आहे, माईक कोणाकडे आहे का? माईक खाली. बोलणार का तुम्ही? किती लोक बोलणार आहेत? बॅच घालणाऱ्यांनी हात वरती नका करू. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन
की जसं आपण एक दुसऱ्याबद्दल बोलतो, आपल्या करिअर बद्दल बोलतो, आपल्या भविष्याबद्दल बोलतो, आपल्या मित्राबद्दल बोलतो, एक दुसऱ्याशी चर्चा करतो, मला वाटतं तसंच अनफिल्टर्ड चर्चा आणि आपल्यामधून काही सजेशन्स जर काही आले तर आम्ही ते सरकार दरबारी असेल, महाराष्ट्र सरकारकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी मांडू शकतो. तर मला आपल्याला काही लोकांना विनंती करायची आहे की आपल्याला जे काही विचारायचं असेल, जे काही सांगायचं असेल की बाबा आमचा या विषयामध्ये जो आहे तो विचार केला पाहिजे, पुढे येणाऱ्या नोकरी धंद्यामध्ये जे आहे, शिक्षणामध्ये जे आहे, आपण काय केलं पाहिजे, एक कंस्ट्रक्टिव्ह चर्चा जी है कि अपन यहाँ ठिकाणी मुझे करेंगे ना. डिफिकल्ट क्वेश्चन रहेगा तो आपको उत्तर देना पड़ेगा इधर. अरे कोणाला बोलायचंय की नाही? माईक द्या, एक दोन माईक द्या. तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल सर्वात पहिला धन्यवाद. आता सध्या सगळे स्टुडंट्स ऑनलाईन एज्युकेशन घेतात आणि ऑनलाईन एज्युकेशनची आता खूप गरज झाली आहे. पण ते एज्युकेशन घेत असताना आम्हाला जे रिचार्जचे प्राइजेस आहेत ते परवडत नाहीत आणि मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्या युवांच्या वतीने मी तुम्हाला असं सजेस्ट करू शकते की हे रिचार्जचे जे प्राइस वाढले आहेत त्यात तुम्ही काही कमी करू शकता किंवा आमच्या सारख्या नॉर्मल मिडल क्लास विद्यार्थ्यांसाठी काही चेंजेस करू शकता तर खूप बरं होईल. मला वाटतं सगळ्यांना तेच पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे? मला वाटतं सगळ्यांनी जरा एक दुसऱ्याचं ऐकलं तर काय विचारायचं हे देखील सुचेल. फक्त कठीण प्रश्न जास्त विचारू नका. अरे खाली माहिती द्या, तुम्हाला आहे ना. कुठे गेला माईक? वरती उभा आहे. माझं नाव ओम आहे आणि द काइंड ऑफ स्टार्टअप कल्चर इन बँगलोर. माईक जवळ ठेव, माईक जवळ. So I want to start my own startup and the problem is कि the AI culture is too much in Bangalore. तो वो वाला वेव अभी मुंबई में आया नहीं है. तो हम कैसे बिल्ड करें AI culture? देखिए, स्टार्टअप्स की आप बात करते हो और बैंगलोर का नाम लेते हो, लेकिन आपको पता होना चाहिए महाराष्ट्र स्टार्टअप्स में नंबर 1 है. आज पूरे देश में सबसे बड़ा स्टार्टअप इकोनॉमी, 500 बिलियन से ज्यादा इकोनॉमी जो है स्टार्टअप की यहाँ पर इस महाराष्ट्र में है. 120 से ज्यादा यूनिकॉर्न्स है इस महाराष्ट्र में. तो एआई तो सबको इफेक्ट करने ही वाला है. एआई के साथ अभी हम सभी लोग चैट जीपीटी हो, क्लाउड हो, ग्रॉक हो, सब यूज कर रहे हैं. तो मुझे लगता है कि जैसे टेक्नोलॉजी चेंज होती गई ओवर अ पीरियड ऑफ टाइम, ये एआई के साथ भी हम लोग एकस्टम होंगे और सरकार भी एआई इंटीग्रेटेड सर्विसेज, एआई रोबोटिक्स, ये सब जो है सरकार के माध्यम से भी, क्योंकि ये नया विषय है, ये नए विषय में किस तरीके से बच्चों का हैंड होल्डिंग करना है ये भी सरकार के माध्यम से वो नीति तय की गई है. महाराष्ट्र ने भी अलग एआई पॉलिसी जो है यहाँ पर बनाई है. तो आने वाले समय में जो है इस स्टार्टअप्स में एआई में अच्छे काम जो आने वाले, और स्टार्टअप्स में एक डेटा है कि जो 500 बिलियन की इकोनॉमी है, महाराष्ट्र जिसमें सबसे आगे है, 50% जो है टायर 2 और टायर 3 के बच्चे उसमें. तो एक अच्छा इकोसिस्टम बनाने का काम सरकार के माध्यम से यहाँ पर ऑलरेडी हो चुका है. आपने जो सजेशन दिया उस पर सरकार ऑलरेडी काम कर रही है. थैंक यू.
नेक्स्ट कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर नमस्कार सर. सर्वप्रथम आपलं अंधेरी विभागात मनपूर्वक स्वागत. सगळ्यांनी जरा ऐका ना शांतपणे. बाकी लोकांनी शांत राहा जरा. बोला बोला बोला. साहेब, तसं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणून आमच्या माता भगिनींसाठी जी योजना आणली, तसं लाडक्या जनतेसाठी काय योजना आपण आहात, हा माझा महत्त्वाचा तुमच्यासाठी प्रश्न आहे. फार अपेक्षा आपल्याकडून आहेत. आता लाडकी बहीण योजना आणली, बरोबर आहे. त्याच्यावर लाडका भाऊ योजना पण आणला होता. मुख्यमंत्री इंटर्नशिप प्रोग्राम, त्या प्रोग्राम मध्ये 6,000, 8,000, 10,000 असं इंटर्नशिप जे आहे, इंटर्नशिप करत असताना मुलांना जे आहे त्या ठिकाणी पेमेंट पण करण्यात आली. तर मला वाटतं आता जेन्झी जे आहे 1/3 आहे पॉप्युलेशनच्या. तर तुम्हाला आम्ही सिरियसली नाही घेतलं आणि तुमच्यासाठी जर काही केलं नाही तर आमचं काही खरं नाही. तर नक्कीच लाडका जेन्झी जे आहे, पण जोक सपाट सरकार जे आहे सिरियसली युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी गेले 12 वर्ष जे आहे ते काम करते. आज कितीही टीका जे आहे ते विरोधक जे आहे ते करतायत, एक वेगळा ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेत आहेत. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षांमध्ये 12 वर्षांमध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ज्यांनी जे आकडे जर आपण पाहिले तर आकडे जे आहे सगळ्या स्टेट पेक्षा जे आहे महाराष्ट्राचे जे आहे सगळ्यात पुढे असते. अजून कोण आहे? हॅलो, उद्योगशी रिलेटेड पण काही प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकता. बोला 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 बोला. हॅलो सर. इकडे पण माईक द्या. सो आता जेन्झी लोक आहे त्यांची म्हणजे त्यांना कसं आहे, जे आर्टिस्ट लोक आहे, फॉर एक्झाम्पल मी पण एक आर्टिस्ट आहे. सो जे आता आर्टिस्ट लोक आहे त्यांना म्हणजे त्यांची पेमेंट सोर्स नाही आहे. आता सर्वांना इंजिनियर, सर्वांना बँकेमध्ये जॉब करायचे आहे, पण जे आर्टिस्ट आहे त्यांचा काहीतरी म्हणजे असं करा की त्यांना पण इन्कम सोर्स भेटेल आणि जास्तीत जास्त त्यांना पण एक स्कोप भेटेल लाईफमध्ये. आता खूप सारे आर्टिस्ट लोक आहे, जे आर्टिस्ट आहे ते चांगलं करताय, पण त्यांना जॉब सोर्स नाही, त्याला पेमेंट सोर्स काहीच नाही. तो असं काहीतरी तुम्ही असं करा की महाराष्ट्रामध्ये आर्टिस्ट लोकांना पण एक व्हॅल्यू भेटेल, एक पोझिशन भेटेल. एक आर्टिस्टला म्हणजे एवढी व्हॅल्यू नाही आहे जेवढी बाकी लोकांना आहे. फॉर एक्झाम्पल जे इंजिनियर्स वगैरे आहे, डॉक्टर्स आहे, सर्वांना एक रिस्पेक्ट आहे, पण एक ॲज अ आर्टिस्ट कोणाला पण एवढं हे नाही. सो ॲज अ आर्टिस्टला पण एक मान सन्मान भेटला पाहिजे आणि त्यांना पण एक पोझिशन भेटला पाहिजे. आता कोणा पण आपण इंट्रोड्यूस केलो की हा मायसेल्फ आय एम अ आर्टिस्ट, तो त्यांची पोझिशन एक तशी नाही आहे. बाळा थोडं थोडक्यात, बाकी भरपूर लोक आहेत. ओके ओके. तुझं सजेशन ऐकलं. नमस्कार सर, मैं सुधाकर राय यूपी से बिलोंग करता हूँ. अरे वाह. बट मेरा एक छोटा सा क्वेश्चन है कि महाराष्ट्र में जो मराठी भाषा सीखने के लिए जो अभियान चलाया जा रहा है, हम उससे प्रेरित हैं और सीखना भी चाहते हैं. और मैं माननीय मुरजी पटेल काका से आग्रह करूंगा कि जो यहाँ के युवा हैं, उत्तर भारतीय हैं, सीखने के लिए क्या उनको कुछ अलग से क्लासेस की व्यवस्थाएं मिल सकती हैं जो मराठी भाषा हम लोग को सिखाए. मराठी भाषा तो अभी सिखाने के लिए शुरुआत की है हमने. जी जी जरूर शुरुआत की है सर, लेकिन ये जो शुरुआत है वो रोडों पे पकड़ के जबरदस्ती अराजकता तो लोग कुछ मनमानी कर रहे हैं. क्लासेज की व्यवस्थाएं युवाओं को, जो छोटे वर्ग के लोग हैं, माननीय काका जी की तरफ से कुछ आश्वासन ऐसा कुछ मिल सकता है क्या? अच्छा सजेशन है आपका. अभी तो हमने जो ऑटो रिक्शा ड्राइवर्स है जी, जी. उनके लिए मराठी भाषा सिखाने का प्रावधान यहाँ पर किया है. जी जी तो वो भी सीख रहे हैं, अच्छे से खुले मन से सीख रहे हैं, क्योंकि मुंबई में हम सभी लोग रहते हैं. तो आपका जो सजेशन है उसके बारे में भी हम विचार करेंगे कि युवाओं को भी किस प्रकार से सिखाया जाए. जी जी बहुत बहुत आभार सर. अभि हे शेवटचं हे बाजूला द्या, तो बाजूला द्या माईक. काका एक शेवटचं हा बोल बोल. श्रीकांत शिंदे साहेब, जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम तुमचं स्वागत या अंधेरी विधानसभेमध्ये. ॲज अ स्टुडंट मला एकच क्वेश्चन आहे की आता स्टुडंट ट्रेनमधून ट्रॅव्हल करतात, बसमधून ट्रॅव्हल करतात, तर त्याची कॉस्टिंग खूप हाय असते. म्हणजे ट्रेनची झाली की कशाची झाली. आता ट्रेनमध्ये लेडीजसाठी स्पेशल डब्बा आहे, जेंट्ससाठी स्पेशल डब्बा आहे. जेन्झीसाठी करायचं आहे. नाही सर, मी स्टुडंटसाठी बोलतोय. स्टुडंटसाठी. हा, स्टुडंट्सला ऍक्च्युली धक्के मारत जावं लागतं किंवा लटकत जावं लागतं, त्यांचं रिक्स असतं. तर त्यांच्यासाठी चांगलं स्पेशल डब्बा. सजेशन आहे तुमचं. सजेशन जे आहे ते नक्कीच आम्ही मंत्र्यांकडे जे आहे ते
थँक्यू सर. जय महाराष्ट्र. स्टुडंट माईक तिकडे जाऊ द्या विशाल. माईक तिकडे द्या. मागे 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 द्या. माईक इकडे पण मागे द्या, या मागे साईडला द्या. पण लोक बसलेले आहेत. हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. साहेब, मी ॲडव्होकेट समीर सावंत, अंधेरी पूर्व विधानसभेतला. साहेब, एक फक्त सजेशन होतं की आपले जे लोकसभेचे जे काही आपले मेंबर्स आहेत आपल्या पक्षातर्फे, जर त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्याकडे हे जे यंग स्टुडंट्स आहेत आताचे, त्यांच्यासाठी जर फेलोशिप स्टार्ट केली तर मला वाटतं की बऱ्यापैकी जे आपले यंग जेन्सीज आहेत त्यांना यंग पॉलिसीजबद्दल आणि पॉलिसीजबद्दल पण त्यांना जास्त माहिती पडेल. यावर तुमचं मत जाणायचं होतं फक्त. हा, फेलोशिप हा सर, खासदार आणि आमदारांमध्ये फक्त खासदार किंवा आमदारांमध्ये. ऑब्व्हियसली खासदारांकडे जास्त पॉलिसीज मेकिंग रिलेटेड दिल्लीमध्ये असतात त्याच्यामुळे. नाही, दिल्ली नाही, नक्कीच त्याच्यावरती पक्ष म्हणून आम्ही सगळे लोक विचार करतोय. नक्कीच. आणि MP फेलोशिप जे आहे प्रोग्राम्स, हा प्रोग्राम जो आहे पक्षाकडून, ज्याच्यामध्ये मुलांना राजकारणाचा अनुभव, कॉन्स्टिट्युएन्सीचा अनुभव आणि त्याचबरोबर पॉलिसी मेकिंगचा अनुभव कशा प्रकारे येईल तो देखील जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमाने कार्यक्रम जो आहे हा राबवला जाईल. हॅलो चला अरे इथे दे ना माईक. अरे बाकी दे. या बाजूला माईक द्या. मुलांना या स्टुडंट बाजूला माईक द्या आता. हॅलो. मी स्टुडंट प्लस शाखेमध्ये पण काम करतो. स्टुडंट प्लस व्हॉलेंटियर आहेस. हा. नमस्कार सर. मागे मागे कोणाला विचारायचं नाही का? सर जय महाराष्ट्र. एक मिनिट. सर नमस्कार. थैंक यू फॉर लिसनिंग अस. सर मेरा क्वेश्चन ये था कि मैं 3 ईयर से नीट के लिए प्रिपेयर कर रही हूँ. एज यू सी कि कैसे. हा माईक एक मिनिट. हाँ. हे सुरू करो ना मॉनिटर. साऊंड वाला हा माईक सुरू कर. हा माईक स्पीकर बोला. स्पीकर. हॅलो सर हेलो. थैंक यू सर फॉर लिसनिंग अस. सर मैं नीट के लिए प्रिपेयर कर रही थी. 3 ईयर से मेरा ड्रॉप चल रहा था. वॉट एवर इट इज आप देख रहे जैसे स्कैम्स एंड ऑल हो रहे. स्टिल हमारी कंस्टिट्यूएंसी में ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स हैं जो फिर भी नीट एग्जाम के लिए प्रिपेयर कर रहे हैं. सो मैं ये सजेस्ट करना चाहती हूँ आपको कि जैसे बच्चे जो हैं जो नीट के लिए प्रिपेयर कर रहे, दे आर नॉट एबल टू अफोर्ड कोचिंग्स या फिर लाइब्रेरीज. सो क्या हमारे डिजिटल एरिया में कोई एक डिजिटल स्टडी हब नहीं बनवा सकते, जैसे जो वेयर फ्री लाइब्रेरी मतलब लाइब्रेरी हो, फ्री बुक्स रहे, 24 आवर्स कनेक्शन रहे, इंटरनेट कनेक्शन रहे और लाइब्रेरी भी फ्री रहे. बहुत अच्छा सजेशन है आपका. कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए मुझे लगता है कि हर चालू है. आपका सजेशन जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स को लेके है, नीट हो या और कोई एग्जाम हो, इन सभी एग्जाम्स के लिए एक डेडिकेटेड सेंटर होना चाहिए. वाइकर जी बता रहे कि उनके चुनाव क्षेत्र में है. मैं आपको मेरे चुनाव क्षेत्र के बारे में बताऊंगा. यूपीएससी एमपीएससी कॉम्पिटिटिव एग्जाम सेंटर, एक इंडिपेंडेंट सेंटर मैंने अंबरनाथ में बनाया है. आज उसमें से कई लोग जो है वहां पर एमपीएससी पास हो रहे, यूपीएससी की एग्जाम दे रहे. तो आपका जो सजेशन है कि हर विधानसभा में ये होना चाहिए, तो पार्टी की ओर से और सरकार की ओर से ये करने की कोशिश जो है 100% हम करेंगे, जिससे सभी बच्चों को 24 आवर्स लाइब्रेरी की व्यवस्था यहाँ पर मिले. तो यही सजेशन, ऐसे सजेशन सुनने के लिए हम यहाँ पर आए. बहुत अच्छा सजेशन आपने दिया. 2 लाइब्रेरी का काम चल रहा है यहाँ पर. गुड इव्हनिंग सर. जय महाराष्ट्र. सर माझा प्रश्न होता की सर बोलतायत ते. बोल बेटा, बोल. तू बोल. सर माझा प्रश्न होता की अनेक स्टुडंट्स आहेत ते फायनान्शियली खूप स्ट्रगल करतात आणि मला सुद्धा MBBS करायचं होतं आणि माझ्याकडे फायनान्शियल फंड्स नव्हते. तर आता मी दुसरा कोर्स करते, पण मी लेटर सुद्धा दिलेले आहेत, बट ऍक्च्युली मला कधी फायनान्शियल हेल्प नाही भेटलेली आहे. माझी फीस खूप जास्त आहे आणि मला हवं आहे की जे मरोळमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांना फायनान्शियल हेल्प भेटावी. नक्की पक्षाच्या माध्यमाने जे आहे ज्या स्टुडंट्स फायनान्शियली वीक आहेत त्यांना नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न. गुरुजीजी आप डिटेल ले लो. थँक्यू. थँक्यू. शिंदे साहेब इकडे कुठे? या बाजूला इथे समोर. लेफ्टला, राईटला, समोर बघा. नमस्कार. माझं नाव दिगंबर वाघमारे. बोला दिगंबरजी बोला.
हॅलो फेमस आहे हमारे क्लास चालवतोय. सर चांगलं मी काम आहे. नीट आणि जेईच्या मुलांना शिकवतो. तर माझा प्रश्न असा आहे की या देशामध्ये काही अराजक तत्व जे आहेत जे जेनझीला दिशाभूल करत आहेत त्यांच्यापासून जेनझीनी स्वतःची सुरक्षा कशी करावी. मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी दिगंबरजींनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मला तर खरं चांगलं वाटलं की आपल्यामधूनच या विषयाबद्दल जे आहे चर्चा होते. काही लोक जी आहे ती जेन्झीच्या नावांवरती अराजकता जी आहे ती पसरवायचं काम जे आहे ते काही लोकांनी केलं. पण मला वाटतं जेन्झी जी आहे ही खूप हुशार पिढी आहे. कोण त्यांच्यासाठी काम करतंय आणि कोण फक्त मतदानासाठी त्यांचा वापर करणार आहे भविष्यामध्ये हे देखील जेन्झीला माहिती आहे. तर मला वाटतं आपण सोशली इतके कनेक्टेड आहात, इंटरनेट आपल्या हातामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमाने जे आहे की आपल्यासाठी कोण काम करतंय. मला जेन्झीला एवढं सांगायचं इथे की आज जी लोक देशभर फिरतायत स्टुडंट्स कडून काय फीडबॅक मेकॅनिझम नाहीये, त्यांच्या स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट करत नाही. त्यांना जे सांगायचंय की ते सांगण्याचा प्रयत्न जे आहे दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तर काही लोक त्या ठिकाणी राजकारणी जे त्या ठिकाणी करतायत एक सिच्युएशनचा ऍडव्हान्टेज घेऊन. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की 2014च्या अगोदर जरा आपण गेलं पाहिजे की 2014च्या अगोदरचे आकडे या देशाचे काय होते, एम्प्लॉयमेंट रेशो काय होता, अनएम्प्लॉयमेंट रेशो काय होता, किती इन्फ्रास्ट्रक्चर वरती खर्च होत होता, किती डेव्हलपमेंट होत होती, या सगळ्याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे. आज काय होतंय आपला ऍडव्हान्टेज घेतला जातोय. आपण जे आहे बाबा 2000 बॉर्न आहात की त्याच्यानंतर जे तुम्हाला जे आज दिसतंय त्याच्यावरती आपण प्रश्न उपस्थित करता. आपण करा प्रश्न, कारण की हीच डेमोक्रेसी आहे. याच डेमोक्रेसी मधून जे आहे प्रश्न आपण उपस्थित केले तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींपर्यंत तुमचे प्रश्न पोहोचतील. त्याच्यामध्ये आम्ही पॉलिसीमध्ये अमेंडमेंट आणू शकतो आणि बदल करू शकतो. पण मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की 2014च्या अगोदरचा काळ कसा होता याच्याबद्दल देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि 2000 नंतरचा काळ कसा आहे याच्याबद्दल देखील अभ्यास केला पाहिजे. मला वाटतं जेव्हा तुम्ही दोन्ही कंपॅरिझन कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी 100% मिळेल. सर सर इथे कुठे खाली खाली. तर मला क्वेश्चन आहे. तर आता जसं सर्वांना माहिती आहे की जेन्झी आता जेन्झी खूपच पॉप्युलर आहेत आता. झेन अल्फा पण आहे. काय झेन अल्फा पण आहे. सर्वेच नो डाऊट. आता AI जे आहे ते पूर्ण ऑल इंडिया पॉप्युलर आहे. जसं ते पॉझिटिव्ह आहे तसं ते नेगेटिव्ह पण आहेच. तर AI किंवा जेन्झी जे आहे तर जेन्झी करून काही उपयोग तर नाहीये. जे पॉझिटिव्ह आहे ते नेगेटिव्ह पण होऊ शकतं कधी ना कधी. तर जसं जेन्झी बोलतात किंवा इन्फ्लुएन्सर झाले तर सर्वांना ते करता जमणार नाही ना. कधी ना कधी काही ना काही कमवण्यासाठी करावं लागेल, घर चालवण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेलच ना शेवटी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढी मुलं डिग्री घेत आहेत किंवा काही शिकतायत कॉलेजमध्ये किंवा बाहेरून किंवा MBA करतायत त्यांना जितकं मोस्ट प्रोबॅबली होऊ शकेल तेवढं कॉलेजमधून त्यांना म्हणजे जॉब भेटलं पाहिजे. आता बघा चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की मुलांना जे आहे जॉब कशा प्रकारे थेट जे आहे ते कॉलेजमधून मिळेल. मला वाटतं सरकार देखील त्याच्यावरती काम करतंय. काही आकडे जे आहेत ते या ठिकाणी मी आवर्जून आणलेत की मला माहिती होतं की एम्प्लॉयमेंट वरती देखील प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणे येतील इथे. आपला जो एम्प्लॉयबिलिटी सर्ज रेशो जो आहे 2013 मध्ये 33% होता. आज तो जाऊन 2025 मध्ये 56% जे आहे पोहोचलेला आहे, म्हणजे डबल झालेला आहे. नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक ज्याला NEO बोलतात आपण, म्हणजे इंडियाज हायरिंग आउटलुक इंडेक्स, जे या लोकांना हायर केलं जातं, जॉब दिला जातो, त्याचा पर्सेंटेज जे भारताचं जर बघितलं आपण तर 68% आहे. पण US चं बघितलं तर 38% आहे आणि चायनाचं फक्त 29% आहे.
तर आपण रेशो आपल्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करतोय. मुद्रा योजनेच्या माध्यमाने असेल, त्याचबरोबर मुलांना PM विकसित भारत रोजगार योजना असेल, याचे नंबर्स देखील खूप आहे की फॉर्मल जॉब सेक्टर आतापर्यंत आपण 8.5 कोटी जे आहे 2 वर्षांमध्ये आपण क्रिएट केलेले आहेत. एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट कमी झालेला आहे, एम्प्लॉयमेंट वाढलेला आहे, स्टार्टअप्स वाढला आहे, स्टँडअप वाढलेला आहे. तर आपण सरकार म्हणून करतोय, पण नक्की त्याच्यामध्ये आपल्याकडून सजेशन आल्यानंतर अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच त्या ठिकाणी करू. मला वाटतं आज जे आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांशी बोलून होणार नाही, पण आपण इकडे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात. आपण वारंवार जे आहे ते मला वाटतं मूर्तीजी आम्ही आपली सुरुवात एक्सक्यूज मी सर, सॉरी टू सर, इंटरप्ट. सर एक लास्ट एक प्रश्न शेवटचं घ्या. सर इकडे मध्ये एक शेवटचं घ्या. सर इकडे सर आपल्याला माहित आहे. अरे कुठे इकडे सर मध्ये इथं एका मुलीचा आवाज येतोय. वन थर्ड पॉप्युलेशन जेनझी आपण बोलला, पण सेंट्रल एजन्सीची रिपोर्ट आहे की मॅक्झिमम ड्रग्स कन्झम्पशनचं पण जेनझी घेत आहे. मग आपल्याला ह्याच्याबद्दल काय बोलायचं? म्हणजे हेलो सर, यही पॉइंट मेरा भी इशू है बहुत. यही नार्कोटिक्स वाले को आप सर टाइट करोगे, जैसे एकनाथ शिंदे सर ने थाने में लेडीज बार बंद करा, इनको मार मार के भगाया. सर ये प्लीज पॉइंट, बहुत सी जेनजी कॉलेज के बाजू में सिगरेट के थ्रू बहुत से अभी बहुत जन बिजी है, लेकिन वो इधर आ नहीं पाए शर्म के मारे, लेकिन मैं आया हूँ. सरकारने ड्रग्स कंट्रोल मोहीम पण सरकारने सुरू केलेली आहे ऑलरेडी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जे आहे त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सरकार जे आहे काम करत आहे. इथे मध्ये एक मला वाटतं सगळ्यांशी बोलणं होणार नाही, तुम्हालाही खूप वेळ झालेला आहे, 9:30 वाजलेले आहेत. तर मला एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज हा आवाज कुठून येतोय? इकडे बघा, मी खुर्चीवर उभारली आहे. बोला एक शेवटच्या. नमस्कार साहेब. नमस्कार. मी सक्सेस IIT अकॅडमी मधून येते, दिगंबर वाघमारे सरांकडून. त्या अकॅडमीची मुलं जास्तच वाटतं इथे. हो माझा आणि प्रश्न दिगंबर वाघमारे सर फेमस पण आहेत वाटतं खूप. हो खूपच फेमस आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जे नीट साठी प्रोटेस्ट झाले, पेपर लीक झाले, त्याच्यासाठी तुम्ही कन्क्लुजन काय काढलं आहे? पेपर पुढे लीक होणार का नाही महाराष्ट्रात? 100% पेपर लीक जे आहे ते थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी युक्त फुल प्रूफ मेकॅनिझम जे आहे सरकारच्या माध्यमाने ऑलरेडी हाती घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे नीट साठी स्पेशल बिल पार्लमेंटमध्ये पास झाला, ज्याच्यामध्ये 10 वर्ष जे आहे त्या ठिकाणी जेल आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 10 कोटीचा दंड जो आहे हा त्या ठिकाणी त्या बिलमध्ये आपण पास केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नीट असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल, आता टेक्नॉलॉजी पुढे जाते, त्या टेक्नॉलॉजी बरोबर जे आहे ते आपणही पुढारलं पाहिजे आणि ही सगळी परीक्षा कशा प्रकारे फुल प्रूफ होईल त्याच्यावरती सरकार पूर्ण ताकदीने काम करते. सर, खासदार साहेब खूप खूप धन्यवाद. आता सगळ्यात मी बोलतो जरा थोडक्यात. बोला ना. ते उत्तर भारतीय मुलाने विचारलं, मी अंधेरीमध्ये जेवढे क्लास आहे राजेश्वर तुम्हालाही सांगतो, दिगंबर तर तुम्हालाही सांगतो की आपण मराठीचा क्लास हा कंपल्सरी उत्तर भारतीय मुलांना शिकवावा. त्याच्यासाठी जे काय खर्च आहे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही करू, पण त्यांना मराठी कंपल्सरी तुम्ही शिकवायची विनंती करू. आणि काका थांबा साहेबांना ऐका. या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की चांगलं जे आहे आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. पहिल्यांदा जे आहे असं न येता 1 वे कम्युनिकेशन न करता आज 2 वे कम्युनिकेशन झालं. मुर्जी काकाचा धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी उभी केली. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे डायलॉग जे आहे सरकार आणि आमच्यामध्ये झाले पाहिजे, जेणेकरून थेट युवा वर्ग काय विचार करतो, जनजी काय विचार करतो, त्याचे काय डिमांड्स आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपण जे आज सजेशन दिले
ते नक्कीच त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न जो आहे आणि त्याला 100% अंमलबजावणी कशी होईल त्याच्यावरती आम्ही काम करू. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांनी शांतपणे बसायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.